श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। नवीन वर्ष आता येणार आहे। नवीन वर्षामध्ये आपण अनेक गोष्टी करत असतो। नवीन वर्षात कुलदेवीच्या दर्शनासाठी आपण जात असतो। ते कुलदेवीच्या दर्शनाला जाताना 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। त्या कोणत्या हे पाहण्यासाठी व्हिडिओ कोठेही स्किप करू नका, पूर्ण पहा। एक कुलदेवता तुमच्या कुटुंबाचं रक्षण करत असते। तुमच्या कुटुंबात येणाऱ्या अडीअडचणी, संकटे सगळं दूर करत असते। म्हणूनच कुलदेवीची सेवा होणे आवश्यक आहे। देवतेच्या सेवेमध्ये 5 गोष्टी आहेत ज्या अगदी करायला हव्या। बाकी काही करायला नाही जमलं तरी चालेल, पण या 5 गोष्टी मात्र प्रत्येकाने कराव्या। घरात सुख शांती नांदते, कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते आणि कुटुंबाचं कल्याण होतं। कोणत्या आहेत या 5 गोष्टी जाणून घेऊया। तुमची कोणती कुलदेवी आहे ते नक्कीच कमेंटमध्ये लिहा। ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा त्यांना कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेव असे म्हटले जाते। कुलदेवतेबद्दलची प्राथमिक माहिती। पण कुलदेवतेची सेवा करणं का गरजेचं असतं, तर आपल्या कुलाची देवता ही आपली रक्षण करत असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुलामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणं आवश्यक असतं। मुलांची शिक्षण असतील, लग्न असतील, घरातील आजारपण असतील, या सगळ्या मागे बरेचदा कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणे, कुलाचार व्यवस्थित न होणे ही सुद्धा कारणं असू शकतात। आपल्या कुलाची आई, आपल्या कुलाचा देव, तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पावलोपावली रक्षण करत असतो। म्हणूनच त्याची सेवा किंवा उपासना होणंही तितकंच आवश्यक आहे। बरं, त्यांची सेवा उपासना कशी करावी? फार काही करता आलं नाही तरी 4 गोष्टी मात्र करायला हव्या। आणि त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती, टाक किंवा फोटो यापैकी एक काहीतरी तुमच्या घरामध्ये असायला हवं। तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेले कुलदेवतेचे टाक असतील तर अतिउत्तम, पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा देवतेचा फोटो घरातल्या देवघरात ठेवायलाच हवा। आणि नुसता ठेवायचा नाही तर त्याची नियमित भक्तिभावाने पूजा सुद्धा करायची आहे। दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवीच्या मंत्राचा जप कमीत कमी 1 माळ तरी करावा। तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरी त्या देवीचा एक मंत्र असतो, त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी 1 माळ तरी करा। समजा तुमची महालक्ष्मी देवी ही कुलदेवी असेल तर श्री महालक्ष्मी देवे नमः असा नामजप तुम्ही नियमित करावा। विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा। आता जर कुलदेवता ठाऊकच नसेल, कुलदैवत काय आहे हे तुम्हाला जर माहीतच नसेल तर तुम्ही श्री कुलदेवताय नमः असा जप करावा। जप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणार कुणीतरी नक्की भेटल, असा अनेक साधकांचा अनुभव आहे। श्री कुलदेवताय नमः हा जप देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील हे अक्षर उच्चारताना थोडंसं लांबतात। यामुळे देवतेचं तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा लाभ आपल्याला होतो। तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास करावा। खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करावा, तो संपूर्ण कुटुंबाला फायदेशीर ठरतो। मंगळवार हा देवीचा वार आहे। शेवटची गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचे दर्शन घ्यावे आणि घरातल्या विवाहित महिलांनी देवीचे दर्शन घेतल्यावर देवीची ओटी अवश्य भरावी। आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो, त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात।
कुलदेवतेची उपासना करूनच आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता होती. तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेने स्वराज्याची स्थापना केली. 5वी गोष्ट, वर्षातून एकदा तरी कुलदेवतेच्या दर्शनाला जावं. पण त्याचबरोबर दर्शनाला जाताना एक गोष्ट बरोबर घेऊन जावी. ती कोणती? जी वस्तू आम्ही सांगणार आहोत ती तर तुम्ही कुलदेवतेच्या दर्शनाच्या बरोबर घेतलं तर नक्कीच कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न होईल. तिची कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला कोणत्याही दिवशी जाऊ शकता, परंतु जेव्हा तुम्ही तिच्या तीर्थक्षेत्री जाणार असाल त्यावेळी तुम्ही घरातून जात असताना तुमच्या घरातल्या देवतेची सुद्धा पूजा करणं आवश्यक आहे. कोणाचे कुलदेव असतील तर कुणाची कुलदेवी असेल. कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतात. तर तुमच्या कुळधर्मा कुळाचाराप्रमाणे तुम्ही तुमच्या देवतांची पूजा अर्चा करूनच घरातून बाहेर पडायचं आहे आणि कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे की मी तुझ्या दर्शनाला येत आहे, तुझ्या घरी येत आहे. येताना मी माझ्याबरोबर माझ्या हातून घरी बनवलेला नैवेद्य तुझ्यासाठी घेऊन येत आहे. तुझ्या घरी येण्यासाठी आम्हाला आज्ञा दे. तुझा आशीर्वाद आमच्याबरोबर राहू दे. अशी प्रार्थना करून फुलं अर्पण करून धूप दाखवून गोड नैवेद्य दाखवायचा आहे. तीर्थक्षेत्री जात असताना तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या 11 पुऱ्या, गव्हाचे पीठ वापरून गुळ डाळ वापरून 11 लाडू बनवायचे आहेत आणि या 2 पदार्थासोबतच तुम्हाला पाव किलो गुळाची ढेप घ्यायची आहे आणि हा बनवलेला प्रसाद एका डब्यामध्ये भरायचा आहे आणि तो कुलदेवतेसाठी घेऊन जायचा आहे. आपण जेव्हा कुलदेवतेच्या दर्शनाला जातो तेव्हा तिथेच मंदिराच्या आवारामध्ये पेढे विकत घेतो आणि तोच प्रसाद किंवा तोच नैवेद्य कुलदेवतेला दाखवतो. पण आपल्या घरातून आपण आपल्या हाताने बनवलेला नैवेद्य कुलदेवतेला अर्पण करणं महत्त्वाचं आहे. कुलदेवता ही आपल्या कुळाची आई असते आणि मग आपण आपल्या आईसाठी आपल्या हाताने एक पदार्थ बनवून घेऊन जाऊ शकत नाही. तुम्ही प्रेमाने तुमच्या हाताने बनवलेला पदार्थ कुलदेवतेला अर्पण करा. त्यामध्ये तुमची भक्ती सुद्धा असेल जी कुलदेवतेपर्यंत पोहोचेल. त्यावेळेस तुम्ही तीर्थक्षेत्री जातात त्यावेळेस तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे आणि देवीच्या दर्शनाला जायचं आहे. तिथं दर्शनाला गेल्यावर पुजाऱ्यांना सांगून तुम्ही घरून आणलेला नैवेद्य देवीला अर्पण करायचा आहे आणि ज्या वेळेस पुजारी हा नैवेद्य देवीला अर्पण करतात त्यावेळेस तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे माते, तू आमची रक्षण करत आहेस. आम्ही तुला घरून आणलेला नैवेद्य दाखवत आहोत, त्याचा तू स्वीकार कर. तुला नक्की आवडेल अशी प्रेम भक्तिपूर्ण प्रार्थना तुम्ही श्रद्धेने तुमच्या कुलदेवतेला करायची आहे. थोडा वेळ प्रसाद इथे ठेवल्यानंतर तुम्हाला प्रसाद घ्यायचा आहे. घरी आल्यानंतर तो तुमच्या मित्र परिवाराला, तुमच्या नातेवाईकांना द्यायचा आहे. त्याचबरोबर थोडा प्रसाद गाईला सुद्धा नक्की खाऊ घालायचा आहे. कुलदेवतेचे दर्शन करून आल्यानंतर कुलदेवतेचा अंश सुद्धा आपल्याबरोबर आपल्या घरी येतो. ही अशी ज्यांची त्यांची श्रद्धा आहे आणि त्यामुळे कुलदेवतेचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. आजकाल दुकानात अनेक रेडीमेड नैवेद्य पेढे लाडू मिळतात, पण तेच देवीला अर्पण केले जातात. पण जर आपण आपल्या घरातून आपल्या हाताने बनवलेला पदार्थ देवीला अर्पण केला तर कुलदेवता आपल्यावर प्रसन्न होते. म्हणूनच कुलदेवतेला जाताना तुमच्या आईप्रमाणे तुम्हाला जमेल तसा एखादा गोड पदार्थ तुम्ही घेऊन जा आणि तो घरी आल्यानंतर सगळ्यांना वाटा. नक्कीच तुमच्यावर कुलदेवता प्रसन्न होईल.